नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी युवराज ओहाळ आणि आपलं स्वागत आहे एज्युटेक्स या एज्युकेशन चॅनलवर. आज या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2024मध्ये आलेल्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित गणित या पेपरचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. तर एक एक प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया. सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे की जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व संख्या लिहिल्या तर 9 हा अंक किती वेळा येतो. हा तोंडी प्रश्न आहे मित्रांनो. आपल्याला माहित आहे की 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो आणि 2 पासून ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत हे साधारणपणे 20 वेळा येतात. मग त्या अनुषंगाने 9 सुद्धा किती वेळा येईल? 20 वेळा येईल. म्हणजेच पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चला तर मग दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न आहे की 9, 6 व 0 या अंकापासून तयार 3 अंकी आपण मोठ्यात मोठी आणि 3 अंकी लहानात लहान संख्या यांचा गुणाकार किती येईल. आपल्याला माहित आहे की 3 अंकी या 3 अंकांपासून म्हणजे 9, 6 आणि 0 जर आपण हे उतरत्या क्रमाने मांडले, जे की ऑलरेडी उतरत्या क्रमाने आहे 9, 6 आणि 0, ही मोठ्यात मोठी संख्या झाली, मोठी संख्या आणि लहान संख्या आपल्याला तयार करायची लहानात लहान, तर आपल्याला उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने आपल्याला सर्व अंक मांडावे लागतील. पण जर आपण चढत्या क्रमाने मांडले तर 0 सुरुवातीला येईल, 6 आणि 9 जेणेकरून 2च अंकी संख्या तयार होईल. म्हणून आपण 6 आणि 0 यांच्यात अदला बदल केली म्हणजे 6, 0 आणि 9 हे अंक तयार होतील. तर आपण गुणाकार करूया, कारण गुणाकार करायला सांगितलंय आपल्याला. तर 9 0 0, 9 6 54, ह्याच्याले 5, 9 9 81, 81 आणि 5 येतात, 81 आणि 5 येतात 86. बरोबर आहे. त्यानंतर आपण एकक स्थानी 0 घेतला, 0ने गुणल्यामुळे सर्वत्र 0 येईल. त्यानंतर एकक आणि दशक स्थानचा गुणाकार संपला म्हणून 0 दिला. त्यानंतर 6 0 0, 6 6 36, ह्याच्याले 3, 6 9 54, 55, 56 आणि 57. ठीक आहे. आता करू यांची बेरीज. 0 0, 4 4, 6 6, 8 आणि 6 होता 14, हातचे आले 1, 8 आणि 7 आणि 1 होता 8 आणि 5 5. म्हणजे संख्या काय आली? 5,84,640, जे की ऑप्शन नंबर आहे सी. ऑप्शन आहे सी. बरोबर आहे. सोपं होतं. खालचा जो प्रश्न आहे तो आता वाचूया आपण. प्रश्न आहे 1 अपूर्णांक तसाच किंवा समान राहतो. आता आपल्या सर्वांनी जर अभ्यास केला असेल तर एक गोष्ट लक्षात येत असेल की कुठलाही अपूर्णांक समान राहतो किंवा सममूल्य, ज्याला आपण म्हणतो की सममूल्य कधी राहतो? जेव्हा त्याच्या अंश आणि छेद याच्यामध्ये एका संख्येनं गुणलं अथवा एका संख्येनं जर अंश आणि छेदाला भागलं तरच आपल्याला माहिती आहे की तो अपूर्णांक जशाला तसा वाहतो. आता पर्याय पाहूया. पहिला पर्याय काय? एका संख्येची भर म्हणजे बेरीज केली, अंश म्हणजेच न्यूमिनेटर आणि छेद म्हणजे डिनोमिनेटर यात घातली. जर आपण अंश आणि छेदामध्ये उदाहरण मी एक पाहतो की 3/5 हा अपूर्णांक घेतला, याच्यामध्ये आपण 2 जर मिळवले म्हणजे एकच संख्या मिळवली तर काय होईल बरं? 5/7. मला वाटतं जो मूळचा अपूर्णांक होता 3/5 आणि 5/7 हा सममूल्य बिलकुलच नाहीये. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. दुसरा आहे की एकच संख्या अंश आणि छेद यांच्यामधून वजा केली. सेम आपण जर याच्यामधून वजा करून पाहूया, 2 वजा केले दोन्हीकडून तर अपूर्णांक येईल 1/3. म्हणजे 3/5 आणि 1/3 हा सममूल्य आहे का? ते बिलकुलच नाही. म्हणून दुसराही पर्याय येणार नाही. आणि तिसरा जो पर्याय आहे सी, की एका संख्येने अंश आणि छेद यांना गुणाकार केल्यावर 0 वगळता, म्हणजे 0 जर वगळता आपण गुणाकार केलं, जे की सममूल्य अपूर्णांक तयार करताना आपल्याला माहिती आहे सममूल्य अपूर्णांकाच्या नियमामध्ये ते बसतं की अंश आणि छेदाला आपल्याला शून्योत्तर कुठल्याही संख्येनं गुणलं तरी येतं.
म्हणजेच ऑप्शन सी हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तरी पण शेवटचं आपण ऑप्शन पाहूया, त्याचा व्युत्क्रम म्हणजे रेसिप्रोकल है ना. रेसिप्रोकल म्हणजेच गुणाकार व्यस्त आपण असंही म्हणतो. व्युत्क्रम गुणल्यावर म्हणजे समजा जर पाहूया 3/5 याला जर आपण 5/3 हा त्याचा गुणाकार व्यस्त आहे, रेसिप्रोकल आहे. यानं जर गुणलं तर 5ला 5, 5 1 5, 5 1 5, 3 1 3, 3 1 3 म्हणजेच उत्तर याचं 1 येईल. आपल्याला माहिती आहे गुणाकार व्यस्त एखाद्या संख्येच्या गुणाकार व्यस्तानं गुणल्यानंतर गुणाकार 1 येतो, म्हणजे हे येणार नाही. तर आपलं ऑप्शन जे होतं सुरुवातीचं सी हे ऑप्शन बरोबर आहे. चला तर पुढचा जो प्रश्न आहे 44वा हा प्रश्न पाहूया आपण. अ 44व्या प्रश्नामध्ये काय सांगितले की 4392 भागिले 3.66 बरोबर 1200 हे येतं. तर आपल्याला काढायचं आहे 439.2 भागिले 36.6 तर किती येईल. आता दोन्हीला आपल्याला समान एकतर करावं लागेल. दोन्हीही इथे समान केल्यानंतर उत्तर काय येईल. तर पाहूया आपण इथं जर आपण भागताना आपल्याला या भाजकामधले 2 स्थळ जर घालवले ते इकडे हे असं होईल, नवीन संख्या तयार होईल भागिले 3 दशांश चिन्ह येणार नाही, म्हणजेच याचं हे उत्तर येतं. बरोबर आहे ना. इथं वाढल्यानंतर म्हणजे 2 शून्य इथं वाढलेत, इथले 2 शून्य वाढलेत. मग आपल्याला त्या स्थळामध्ये घेण्यासाठी काय करावं लागेल, इकडे दोन्हीकडचे स्थळ निघून जातील. 4392 भागिले 366 कारण दशांश चिन्ह आता निघालेलं आहे. तर इथे 2 शून्य नाहीत, इथे 2 शून्य होते म्हणून ते भागाकारामध्ये आले. याचं उत्तर येईल 12. प्रत्यक्ष भागाकार करूनही उत्तर निघेल, परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नसतो भागाकार करायला, म्हणून उत्तर याचं आहे 12, जे की ऑप्शन क्रमांक आहे ए. ठीक आहे. काय अजून कशाचं जर स्पष्टीकरण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चला पुढचा प्रश्न या ठिकाणी 45वा प्रश्न आहे. एका चौरसाची परिमिती अशा आयताच्या परिमिती एवढी आहे ज्याची लांबी 17 मीटर आणि रुंदी 11 मीटर आहे. तर त्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय वर्ग मीटरमध्ये. वर्ग मीटर म्हणजेच काय, चौरस मीटर. ठीक आहे. तर इथे दिलंय की चौरसाची परिमिती ही आयताच्या परिमिती एवढी आहे, म्हणजेच जी चौरसाची परिमिती आहे बरोबर आयताची परिमिती. चौरसाच्या परिमितीचं काय सूत्र आहे बरं, 4 गुणिले बाजू. आणि आयताची परिमिती काय आहे, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. ठीक आहे. तर याच्यामध्ये लांबी 17 आणि रुंदी 18 मीटर आहे. आपल्याला बाजू दिलेली नाही म्हणून मी 4 गुणिले बाजू ॲज इट इज ठेवलंय. लांबी आहे 17 मीटर आणि रुंदी आहे 11 मीटर. बेरीज केली दोघांची, बेरीज येईल 28, म्हणजे 4 गुणिले बाजू. ओके. आता गुणाकार न करता मी अगोदर पक्षांतर करून या दोघांमध्ये गुणाकार आहे, तर गुणाकारातले 4 या बाजूला आल्यानंतर भागाकारामध्ये म्हणजेच अंशातले छेदामध्ये येतील. गुणाकार करण्यापेक्षा अगोदर भागाकार करणे कधी श्रेयस्कर ठरतं. 4 1 4, 4 7 28 आणि 2 गुणिले 7 बरोबर बाजू आली 14. ही 14 मीटर काय आली बाजू. आता आपल्याला काय काढायचंय, चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. काय बरं सूत्र, चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे बाजू गुणिले बाजू. मग 14चा वर्ग सर्वांना पाठ असेल. 14चा वर्ग आहे किती आहे बरं, 14चा वर्ग 196.
मीटरचा वर्ग किंवा चौरस मीटर, जे ऑप्शन क्रमांक आहे ए, ऑप्शन क्रमांक 1. ठीक आहे, समजलं सर्वांना? सोपं आहे. 1-2 वेळा जर तुम्ही असे उदाहरणं सोडवले, सोपे ट्रिक्स वापरून जर सोडवले तर तुम्हाला ते सोपं जाईल. पुढचा जो प्रश्न आहे, प्रश्न 46वा. 30 किलो मिठाईतून 203 किलो वजनाची मिठाईचे किती बॉक्स तयार होतील? सोपं आहे. वजन दिले आणि एका बॉक्सचं वजन दिले, तर त्यावरून आपल्याला किती बॉक्स तयार होतील, तर सरळ सरळ आपल्याला माहिती आहे की अनेकावरून एकाची किंमत आपल्याला काढायची, म्हणजे वजन दिलेलं आहे, एकात किती बसतील, तर या ठिकाणी आपल्याला कुठली क्रिया करावी लागेल बरे? भागाकार, बरोबर. तर आपल्याला काय करायचंय, 30 किलोला भागायचंय आपल्याला 2/3. ठीक आहे, तर खूप सोपं आहे. 2/3 आपल्याला त्याला भागायचंय. तर भागत असताना जेव्हा आपण अपूर्णांकाचा भागाकार करतो तेव्हा या चिन्हाचं आपण गुणाकारामध्ये रूपांतर आणि पुढच्याचा गुणाकार व्यस्त घेतो आपण, बरोबर आहे, म्हणजे अंशाचा छेद आणि छेदाचा अंश. आता या ठिकाणी 2 बे आणि 15 दोन्ही 30, म्हणजेच 15 गुणिले 3. ठीक आहे, 15 त्रिक 45, 15 त्रिक 45. तर किती बॉक्स तयार होतील? 45. ऑप्शन क्रमांक डी, ऑप्शन क्रमांक आहे डी. चला पुढचा प्रश्न आहे, एका आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ 616 वर्गमीटर इतके आहे. त्याची रुंदी 22 मीटर आहे. प्लॉटच्या चारही बाजूंनी 7.50 प्रति मीटर या दराने कुंपण घालायचे. काय करायचंय? कुंपण घालायचे. तर कुंपण घालण्याचा खर्च, या ठिकाणी पुढे त्याचा प्रश्न, तर कुंपण घालण्याचा खर्च, कुंपण घालण्यासाठी किती खर्च येईल ते त्यांनी विचारले. प्रश्न एकदा परत पाहूया की बघा, या ठिकाणी प्रश्न आहे, एका आयताकार प्लॉटचे क्षेत्रफळ दिलंय, त्याची रुंदी दिलेली आहे आणि त्याची प्रति मीटर दराने कुंपण घालण्याचा दर बी दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं, त्यांनी खर्च काढायचा आहे. आपल्याला माहिती आहे कुंपण घालायचं असेल आणि तर त्या ठिकाणी आपण काय करतो, परिमिती काढतो. तर काय दिलंय त्यानुसार बघूया. त्याचं क्षेत्रफळ दिलंय, आयताचं क्षेत्रफळ दिलंय. तर क्षेत्रफळावरून आपण सगळ्यात पहिल्यांदा त्याची लांबी काढू, कारण लांबी दिलेली नाही आहे. ओके, तर क्षेत्रफळ, आयताच्या क्षेत्रफळाबरोबर आपल्याला सूत्र माहिती आहे, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय सूत्र आहे बरं? लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे, पण क्षेत्रफळ दिलेलं आहे, किती आहे ते? 616 वर्गमीटर, म्हणजे 616 चौरस मीटर. आणि लांबी तर नाही दिलेली, पण रुंदी दिली. किती आहे रुंदी? 22 मीटर. म्हणजेच लांबी आपल्याला काढायची, म्हणून हे गुणाकारातले 22 या बाजूला आले, डाव्या बाजूला. म्हणजेच आपण भागाकार जर केला तर आपल्याला भागाकार 22 1 22, 22 दोन्ही 44, 22 दोन्ही येते 44 येईल. 61 मधून 44 गेले, किती उरतील? 61 मधून जर 44 गेले तर उरतील 17. आणि 22 8 176, म्हणजेच लांबी किती आली बरं? सॉरी 176 लिहिलं, किती आली लांबी? 28 आली. ठीक आहे, 28 मीटर ही त्याची काय आली आहे? लांबी आली आहे. आता लांबी आणि रुंदी आपल्याकडे आहे आणि खर्च बी काढायचा, तर याची परिमिती काय करता येईल? आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लांबी आणि रुंदी म्हणजे 2 कंसात 28 अधिक 22, किती येईल बरं?
28 आणि 22 येईल 50, म्हणजे 50 दोन्ही किती आलं 100, म्हणजेच परिमिती किती आली 100 मीटर. आता जो खर्च आहे तो खर्च आहे प्रति मीटरला खर्च आहे 7.5. म्हणजेच आपल्याला एकूण खर्च काढायचा आहे. तर एकूण खर्च बरोबर परिमिती गुणिले दर. परिमिती आहे 100 आणि दर आहे 7.50. आपण 750 लिहिले आणि 2 स्थळानंतर गुणाकार इथे 2 शून्य मांडले आणि 1 2 स्थळाने घेतले दशांश चिन्ह. 750 किती खर्च येईल 750 रुपये. म्हणजेच आपल्याला एक पदरी कुंपण घालण्यात चारी बाजूने आपल्याला कुंपण घालायचं आहे. तर कुंपण घालण्यासाठीचा खर्च किती येईल बरं? खर्च येईल ऑप्शन नंबर डी 750. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी 750 रुपये. चला तर पुढचं उदाहरण पाहूया. जर पुढचं उदाहरण आहे, जर a छेद b अपूर्णांकामध्ये जिथे a बरोबर b वजा 3 आणि a अधिक 10 छेद b वजा a छेद b बरोबर 10 छेद 7 आहेत, तर a छेद b आहे. म्हणजे आपल्याला a छेद b ची किंमत काढायची आहे. तर थोडंसं लॉजिकल जर वापरलं तर आपल्याला उत्तर खूप लगेच निघणार आहे. त्याला काही जास्त वेळ लागणार नाही. तो जो लॉजिकल पद्धतीनं जर आपण हे जर गणित समजून घेतलं तर इथे आता एक गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी इथे असं दिलंय की दोन्हींचा छेद बी आहे. बी छेद आहे आणि मी इथं वाटलं तर लिहितो a अधिक 10 छेद b वजा a छेद b बरोबर 10 छेद 7. ठीक आहे, तर दोन्हींचाही छेद समान आहे तेव्हाच आपल्याला त्याची बेरीज किंवा वजाबाकी करता येते. आणि हा छेद किती आहे, तर त्यांची वजाबाकी केल्यानंतर छेद किती आलाय 7 आलाय. म्हणजेच नक्कीच b बरोबर काय असणार आहे 7 आहे. आणि वर एक समीकरण दिलंय त्यांनी की a बरोबर b वजा 3. म्हणजेच a जर पाहिजे असेल आपल्याला तर b मधून 3 वजा करायचे, पण b किती आहे मग 7 आहे. 7 मधून 3 गेलं तर उत्तर येईल आपलं 4. म्हणजेच a बरोबर 4 आहे. म्हणजेच आपण a छेद b जर काढलं तर 4 छेद 7. 4 छेद 7 ऑप्शन क्रमांक किती आहे सी आहे. आता हे उत्तर बरोबर आहे. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही चेक करू शकता. प्रत्यक्ष a आणि b च्या जर किमती या समीकरणामध्ये जर ठेवल्या तर तुम्हाला त्याचं उत्तर 10 छेद 7 येईल. जसं की पहा, आता इथे a बरोबर 4 ठेवलं, 10 आणि 4 14. 14 छेद 7 आणि 4 छेद 7. म्हणजे 14 मधून जर 4 घेतले तर 10 आणि छेदामधला 7 जसेल तसा. या अर्थानं आपल्याला सी हे उत्तर जे आपण काढलेलं आहे ते अगदी बरोबर आहे. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न वाचूया. पुढचा प्रश्न आहे 31.716 या अपूर्णांकाचं रूपांतरित होतो. तर याचं आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. अर्थातच 31 हे पूर्णांक आहेत, तर वरचे जे दोन ऑप्शन आहेत ए आणि बी तर कुठल्याच अर्थानं ते लागू होत नाहीत. आता सी आणि डी साठी काय करावं लागेल आपल्याला. आता 31 हा पूर्णांक आहे म्हणून त्याचा आपल्याला काही भाग करण्याची काही गरज नाही आहे. तर आपण काय करूया, 7/16 याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर करूया. म्हणजेच आपल्याला काय करायचंय, 7ला 16 भागायचंय. तुम्हाला दशांश अपूर्णांक काढण्याचा भागाकार करण्याची पद्धत माहित असेल. भाग जात नाही, भाग दिला आपण शून्याचा, दशांश चिन्ह घेतलं आपण 1 शून्य घेऊ शकतो. 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चोक 64. ओके, वजाबाकी आली 8, 1 शून्य घेतला, 16 पंच 16 पंचे सॉरी वजाबाकी, हा इथे जरा चूक झाली, वजाबाकी 6 आली. ठीक आहे, तर 16 दोन्ही 32, 16 त्रिक 48, 16 चोक
16 दुनी 32, 16 त्रिक 48. 48 वजा केले तर 10तून 8 गेले 2 आणि 5 राहतील, 5तून 4 गेले 1. आपण 0 घेतला. 16 85, 16 सखी 96, 16 साती 112. म्हणजे 120 मधून 112 गेले, उरतील 8. 0 घेतलं तर आणि 16 पंचे 80. ओके. तर आणि पूर्णांक आहेत आपल्याला माहिती आहे. पूर्णांक ऑलरेडी आपण 31 होते, त्याच्या पुढे त्याचे अपूर्णांक संख्या त्याच्या पुढे मांडली. तर ऑप्शन मिळेल आपल्याला ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी नाही तर आपल्याला ऑप्शन क्रमांक मिळेल सी. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. एका चौरसाच्या प्रत्येक बाजू तिच्या 1/3 एवढी कमी केल्यास चौरसाचं क्षेत्रफळ असेल. म्हणजे चौरसाची बाजू आपण काय करायचे, 1/3 न आपल्याला काय करायचे, कमी करायचे. जर 1/3 न आपण जर चौरसाची बाजू जर कमी केलं तर चौरसाचं क्षेत्रफळ एवढं होईल. आता आपल्याला माहिती आहे चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर आहे काय, बाजूचा वर्ग आहे. बरोबर आहे, सगळ्यांना माहिती आहे. इथे काय केलंय आपण की बाजू ही 1/3 न कमी केली, म्हणजे बाजूच्या ऐवजी तिला 1/3 न म्हणजेच 1/3 न तिला गुणलंय किंवा 3 ने भागलंय. मग जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर बाजू छेद 3 त्याचा वर्ग काय होईल बरं, किंवा याचाही वर्ग घेतला तरी चालेल. म्हणजे बाजूचा वर्ग आणि इकडे 1/3 वर्ग, म्हणजेच बाजूचा वर्ग, इथे बाजूचा वर्ग गुणिले 1/9. म्हणजे किती न वाढले, 1/9 न ती कमी होईल. बरोबर आहे, म्हणजे 1/9 न ती कमी होईल. म्हणजेच ऑप्शन नंबर डी. चला आता पुढचा प्रश्न आहे. एका वस्तूला 2540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला 1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतका आहे, तर वस्तूची किंमत किती. आता हे उदाहरण आपल्याला प्रत्यक्ष नफा तोट्याचं सूत्र मांडून करण्याची काहीच आवश्यकता नाही. खूप सोपं आहे उदाहरण हे. याच्यामध्ये आपल्या लक्षात ठेवा, नफा आणि तोटा समान आहे, खरेदी त्याची एकच आहे, कायम आहे. तर अशा वेळेस आपल्याला जर नफा आणि तोट्याचं जर सूत्र समोरासमोर मांडून जर केलं तर हे पटकन उत्तर आपल्याला निघून जाईल. पाहूया. प्रश्न एकदा पाहूया. एका वस्तूला कितीला विकले, इथे खरेदी जी आहे दिसतं, आता खरेदी जी आहे ती म्हणजे खरेदी एकच आहे, दोन्ही उदाहरणामध्ये एकच आहे. नफा झाली तरी खरेदी तीच आहे, तोटा झाले तरी खरेदी तीच आहे. पण आपल्याला नफा बरोबर तोटा होणार आहे इथे दोन्ही वेळेस. पण नफ्याचं सूत्र आपल्याला मांडून घेऊया. नफ्याचे सूत्र आहे विक्री वजा खरेदी. बघा, नफा कधी होतो, जेव्हा विक्रीमधून खरेदी वजा करतो, आणि तोटा कधी होतो, जेव्हा खरेदीमधून आपण विक्री वजा करतो. ठीक आहे. आता दोन्ही वेळेस विक्री वेगळी आहे. पहिल्या वेळेस विक्री आहे 2000, इथे बघा विक्री आहे 2540. $2540 वजा खरेदी बरोबर खरेदी वजा विक्री दुसऱ्या वेळेस आहे. तोटा जेव्हा झाला तेव्हा खरेदी होती 1850. आता एक समीकरणाच्या स्वरूपामध्ये हे उदाहरण आपण सोडूया. पहा, ही 2540 मोठी आहे आणि 1850 हे वजा आहे. वजा ज्या वेळेस आपण उजवीकडून डाव्या बाजूला घेऊ तेव्हा त्यांची वजाचं चिन्हाच्या ऐवजी पक्षांतर होऊन अधिकचं चिन्ह होईल, म्हणजे तिथे बेरीज होईल. बरोबर
खरेदी ही खरेदी जागेवर ठेवली, वजा खरेदी या बाजूला झाल्यावर अधिक खरेदी. ठीक आहे. या दोघांची बेरीज करूया आपण. 0 0, 5 4 9, 8 5 13, चला 1 2 2 4. आणि खरेदी आणि खरेदी, एक खरेदी आणि एक खरेदी किती खरेदी होतील? 2 खरेदी, म्हणजे इथं खरेदीच्या दुप्पट झालंय. आता या दोघांमध्ये गुणाकार आहे म्हणून आपल्याला खरेदी काढायचं आहे. तर 2 4390च्या छेदामध्ये आले. ठीक आहे. मग भागाकार करूया. बे 1 बे 2 4, बे 1 बे 1 उरला 19 झाले, बे 9 18, 1 उरले आणि बे 5 10. म्हणजेच खरेदी झाली त्याची 2195 रुपये. 2195 रुपये. ऑप्शन आहे ऑप्शन नंबर बी, 2195. ठीक आहे. पुढचा प्रश्न. एक मशीन एका मिनिटात 12 पाने छापू शकते, तर 2760 पानांच्या छपाईसाठी किती वेळ लागेल? एका मिनिटामध्ये 12, तर 5760. सरळ सरळ आहे. काय करायला लागेल आपल्याला? 12 पानाने 5760 ला आपल्याला भागावं लागेल. ठीक आहे. म्हणजेच भागाकार तुम्ही उभा मांडा किंवा अंश छेदाच्या स्वरूपात मांडला तरी चालेल. ठीक आहे. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 चौक 48. 48 उरले, म्हणजे 57 मधून 48 गेले, उरले 9, 96. 12 8 96 आणि 12 0 0, 480. 480 काय झाले हे? माफ करा, 480 झाले हे मिनिट, कारण एका मिनिटात 12 आहे. तर आपल्याला याचं रूपांतर तासात करायचं आहे. तासामध्ये 1 तास बरोबर किती मिनिटं होतात बरं? 60. 0 0 गेले, 6 1 6 आणि 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 37 42, 6 8 48. एवढा पाडा म्हणत नाही बसायचा, पटकन उत्तर काढायचं. 6 8 48, 8 तास. ऑप्शन नंबर बी. सोपं आहे. चला, तर फास्ट होत असेल तर तुम्ही मला सांगा, पुढच्या वेळेस अजून आपण सावकाश सोडवण्याचा किंवा डिटेलमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करू. पुढचा आहे, एका पुस्तकाची किंमत 100 रुपये आहे. पुस्तक विक्रेता 3 पुस्तके 275 रुपयाला विकतो. तर झालेला नफा किंवा तोटा किती? सरळच आहे, तोंडी आहे गणित, म्हणजे करण्याची सुद्धा तशी आवश्यकता नाही. बघा, एक पुस्तक आहे 10 रुपयाला, 100 रुपयाला. 3 पुस्तकं होतील 300 रुपयाला. पण या ठिकाणी 3 पुस्तकं 275ला विकलेत. म्हणजेच आपल्याला माहित आहे सरळ तोटा झालेला आहे. 300 ही खरेदी किंमत आहे जी जास्त आहे, आणि विकले 275 रुपयाला. म्हणजेच 300 मधून 275 गेले तर उत्तर येईल 25. म्हणजे त्याला तोटा झाला. किती रुपये तोटा झालाय? 25 रुपये. म्हणजेच ऑप्शन नंबर डी, 25 रुपये तोटा. पुढचं 54 क्रमांकाचं उदाहरण जे आहे ते यामध्ये 5.3/8 गुणिले 8.1/8 वजा 3.1/8 गुणिले 5.5/8. हे जर उत्तर सोडवलं तर जवळपास उत्तर काय येईल? म्हणजेच उत्तर ह्याचं दशांश अपूर्णांकात येऊ शकतं. तर आपल्याला जवळचा दशांश अपूर्णांक शोधायचा आहे. तर सर्वप्रथम असं जे उदाहरण असेल त्याला आपल्याला माहिती आहे अंश अधिकमध्ये रूपांतर करायचं आहे. 8 45 आणि 3 43/8 गुणिले 8 8 64 आणि 1 65/8 वजा 8 3 24 आणि 1 25/8 गुणिले 8 5 40 40 आणि 5 45/8. ठीक आहे. आता यांचा गुणाकार करूया. छेदामध्ये आपण 8 गुणिले 8 ॲज इट इज ठेवूया दोन्हीकडेही, म्हणजे आपल्याला नंतर जेव्हा संक्षिप्त रूप करताना त्याचा फायदा होईल. आता 43 आणि 65 यांचा गुणाकार सर्वप्रथम करून घेऊ आपण. 6 5 30, 3 6 6 चौक 24, 24 आणि
सॉरी 5 5 5 त्रिक 15 हा इथं 5 त्रिक 15 15शी 5 हाताला 1 5 चोक 20 आणि 1 21 आणि 6 त्रिक 18 हाताला 1 6 चोक 24 आणि 1 25 म्हणजे 5 यांची बेरीज झाली 5 8 आणि 1 9 5 आणि 2 7 आणि 2 2 म्हणजे 2795. आता 25 आणि 45 यांचा गुणाकार करून घेऊ आपण. 45 गुणिले 25 बऱ्यापैकी मुलांना 25चा पाडा येतो. 25 पाचा 125 याचे 12 25 चोक 100 100 आणि 12 112 म्हणजे 1225 1225. या दोघांची जर वजाबाकी केली आपण तर 5तून 0 5 गेले 0 9तून 2 गेले 7 7तून 1 गेले 6 2तून 1 गेले 1. ठीक आहे. काय आला यांचा दोघांची वजाबाकी आली 1670 भागिले 8 गुणिले 8. 8 गुणिले 8 किंवा 64 केलं तरी चालेल. तर अगोदर 2ने भाग जातो म्हणून संक्षिप्त रूप घेतो मी. 2 चोक 8 2 8 16 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10. काय उरलं इथं 835 छेद 8 गुणिले 4. एक तर यांचा गुणाकार करून आपण भागाकार करू शकतो किंवा मग आपण 4 आणि 8 अल्टरनेट भाग बी देऊ शकतो. तर मला वाटतं आपण सरळ सरळ याला 32 भाग देऊया 835ला. तर ते अगोदर काम करूया आपण. 4 भाग देऊ म्हणजे आपल्याला छोटी संख्या मिळेल म्हणजे ते भाग देणं सोपं होईल. 4 1 4 4 2 8 4 4 0 0 3 4 4 8 32. 35 मधून 32 गेले 3 उरले 3 0 दशांश दिलं 0 घेतलं 4 7 28 2 उरले आणि 4 पंचे 20. काय उरलं बरं आपल्याकडं अंशामध्ये आलाय 208.75 छेद 8 कारण 4 आपण भाग दिलाय. ओके. आता हा भाग देणं सोपं आहे. तुम्ही उभा किंवा आत्ता जसं करतोय तसं दिला तरी चालेल. 8 1 8 8 2 16 4 उरले 8 सक 8 45 आणि 8 सखे 48 दशांश चिन्ह 8 0 0 आणि 8 9 72 3 उरले 8 त्रिक 24 8 त्रिक 24. आता आपल्याला पुढचं करण्याची गरज नाही. आपल्या एक गोष्ट लक्षात आली असेल इथे की आपण जर जवळच्या पूर्णांकामध्ये जर याचं रूपांतर केलं तर या ठिकाणी जे आहे ते 0 आहे आणि आपल्याला माहिती आहे 0 ते 5 4 पर्यंत जर अंक असेल तर मागलचा जो पूर्णांक आहे त्याच्यामध्ये आपण काही मिळवत नाही. म्हणजेच या अर्थाने आपल्याला 26 मध्ये मिळवण्याची गरज नाही. जेव्हा पूर्णांक करायचं आहे तेव्हा आपण जवळचा पूर्णांक करताना म्हणजे हे जे उत्तर आहे ते 26 म्हणजेच ऑप्शन नंबर तुमचा आहे बी हा बरोबर आहे. ठीक आहे. चला पुढचं उदाहरण आपण पाहूया. 55 उदाहरण आहे दिसत असेल. 30,009 म्हणजे 30 10,000 9 दशक दशक नाहीये एकक आहे इथे 9. 30,009 शतक शतक नाहीये एकक आहे. 30 3 10,000 बरोबर आहे. 3 10,000 म्हणजे 30 आणि 9 एकदा म्हणजे एकक म्हणजे ऑप्शन नंबर सी बरोबर आहे. इथे काही आपल्याला जास्त काही कॅल्क्युलेशनची गरज नाही आहे. चला पुढचा प्रश्न आहे. सुमीचं वजन 107 किलोग्राम आहे. संजयचे 82 किलोग्राम आहे. दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचार घेतले तर दोघांच्या वजनात तफावत किती. आता नजीकच्या 107चा आपल्याला काय करायचं आहे नजीकच्या दशकापर्यंत घ्यायचं आहे. नजीकचा दशक म्हणजे काय की एकक स्थानी 0 आपल्याला एककच्या स्थानी इथं 0 पाहिजे. दशक म्हणजे 10 असतं ना म्हणजे त्याच्या एकक स्थानी 0 असतो म्हणजे नजीकच्या दशक म्हणजे आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी 0 आला पाहिजे. हे करताना जसं मागलच्या उदाहरणात आपण पाहिलं की हे 0 ते जर 4 असेल तर आपल्याला मिळवायची गरज नाही आहे मागलचा अंक. पण जर 5 ते 9 पर्यंत जर अंक असेल तर आपण काय करतो +1 करतो त्याच्या मागलच्या अंकामध्ये. जसं की
7ला आपल्याला काय करावं लागेल, या शून्यामध्ये 1 मिळवला म्हणजेच हे होईल 110. म्हणजे सुमीचं वजन 110. आता हे 82 आहे, तर 82चा नजीकचं दशक 2 म्हणजे 0 ते 4 मध्ये आहे, म्हणजेच आपल्याला हे 80 होईल. तर काय करायचं, या दोघांमधला फरक काढायचा आहे, म्हणजेच वजाबाकी करायची आहे. 0ची 0 आणि 11 मधून 8 गेले, खाली उरले 3, म्हणजेच किती येईल, 30 किलोग्रॅम हे वजन येईल, म्हणजेच ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. पुढचा 57 प्रश्न, जर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोण आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय अशक्य आहे? दोन कोणांची बेरीज विशाल कोण आहे, म्हणजे कुठले दोन आहेत त्यांची बेरीज विशाल कोण आहे, म्हणजे 90 अंशापेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. तर एक काटकोन, आता पर्याय पाहूया आणि त्याची शक्यता तपासूया. एक काटकोन आणि एक लघुकोन, म्हणजे एक जर काटकोन घेतला 90 अंशाचा तर दुसरा लघुकोन जर घेतला तर तो विशाल कोण होईल का? तर बरोबर आहे, म्हणजे ही शक्यता शक्य आहे. आपल्याला अशक्य पर्याय शोधायचा आहे. एक विशाल कोण आणि एक लघुकोन, म्हणजे जर एक विशाल कोण घेतला आणि एक लघुकोन, जसं की 130चा घेतला आणि मी एक 120चा घेतला, म्हणजे हा सुद्धा विशाल कोण होईल, ही म्हणजे दुसरी शक्यता बरोबर आहे. दोन लघुकोन, आता दोन लघुकोन मी 89 पर्यंत जरी एक लघुकोन घेतला आणि दुसरा बी 89 पर्यंत जरी लघुकोन घेतला, मॅक्झिमम जर मी समजतो की मॅक्झिमम जर घेतला तर विशाल कोण होऊ शकतो, बरोबर आहे, ही शक्यता बरोबर आहे. पण आता पुढचा प्रश्न आहे की दोन काटकोन म्हणजे 90 अंश आणि 90 अंश. आता विशाल कोणाची व्याख्या काय सांगते की विशाल कोण हा 90 अंशापेक्षा जास्त आणि 180 पेक्षा कमी असायला पाहिजे, बरोबर आहे. पण 90 आणि 90 काय होतंय बरं, 180 होतंय, त्यालाच आपण काय म्हणतो, सरळ कोण. म्हणजेच जे ऑप्शन नंबर डी आहे की दोन काटकोन होतील, हे पर्याय जो आहे तो, किंवा शक्यता ही आपल्याला अशक्य आहे हा पर्याय. आता 58वा प्रश्न पाहूया आपण. एका संख्येतील अंकांची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी टिंबटिंबाने विभागता येते. आता बघा, हा एक ना खूप छान आणि मजेशीर असा एक आपल्याला ही गणित सोडवल्यानंतर एक नियम सापडतो. कुठलीही संख्या मी 2 अंक घेतो, एक अंदाजे की 3 आणि 5 हे 2 अंक घेतले मी, ठीक आहे. काय सांगितलं की एका संख्येतील अंकांची बेरीज, म्हणजे या दोघांची बेरीज झाली 8, ही जर वजा केली तर 15 मधून 8 गेले 7 आणि 2 2, 27. ही 9ने विभाज्य असते, म्हणजे 9 त्याला पूर्ण भाग जातो, 9 1 9, 9 त्रिक 27 जातो की नाही. तर ती नेहमी टिंबटिंबाने विभागता येते, म्हणजे ती 9ने विभागता येते. म्हणजे जर आपण पाहिलं तर 2 नाही, 2चं तर आपल्याला माहिती येते, तर विषम संख्या आली सरळ 2ने नाहीये, 7नेही नाहीये. हा एक नियम, युनिव्हर्सल नियम आहे. तुम्ही कुठलीही संख्या घ्या, म्हणजे 8 आणि मी 5 घेतो, 8 आणि 5 13, मी 13 वजा केले तर 5 मधून 3 गेले 2 आणि 8 मधून 1 गेले 7, 72. आणि आपल्याला माहिती आहे 9 8 72 येतं. कोणताही तुम्ही घ्या संख्यात, आणि तुम्ही अशा कुठल्या संख्या करून जर तुम्हाला हा नियम किंवा गणितातले ही मजेशीर नियम तुम्हाला समजलाय, तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकताय. म्हणजे ऑप्शन नंबर याचा आहे डी. पुढचा जो आहे कोणावर आधारित, कोणाच्या मापावर आधारित प्रश्न आहे. दिसतोय सर्वांना? ओके. काय सांगितलंय, आकृतीतील कोण AOB, BOC म्हणजे BOC, COD म्हणजे हा, आणि DOE यांची मापे आपल्याला अनुक्रमे दिलेत. आपल्याला माहिती आहे पूर्ण जर पूर्ण कोण आहे त्याचं माप 360 असतं, हे माहिती आहे आपल्याला. पण इथे एक थोडीशी आपण विचार करण्याची गोष्ट आहे. याचा जर क्रम जर विचार केला तर जी अनुक्रमे दिला आहे ती x 2x 4x आणि 6x, हे पाहता ह्या संख्या सगळ्या चढत्या क्रमाने आहेत. म्हणजे जर ऑप्शनमध्ये जर आपल्याला असं सापडलं की फक्त चढत्या क्रमानं जर सापडले तर आपल्याला हे सोडवण्याची गरज पडणार नाही, ते आपल्याला उत्तर लगेच सापडेल. बघू, 20 40 80 120, बरोबर आहे.
30 30 70 130. आता 30 30 कसं असू शकतं बरं? ह्या x आहे हा त्याचा डबल येणार आहे, दुप्पट येणार आहे. जसं की इथं पहा 20च्या दुप्पट 40, परत ह्याच्या 2 1च्या दुप्पट 4x म्हणजे 40च्या दुप्पट 80 आहे. आणि 1च्या 6 पट म्हणजे जर 1च्या 6 पट जर हा 20 धरला तर 20चा 6 पट 120. हा पर्याय क्रमांक 1च बरोबर आहे. पण तरी पण जर आपल्याला हे उदाहरण जर गणिती पद्धतीनं जर सोडवायचं आपण ठरवलं तर आपल्याला माहित आहे की सगळ्यांची बेरीज ही 360 आहे, बरोबर आहे. म्हणजे x अधिक 2x अधिक 4x अधिक 6x आणि 100 या सगळ्यांची बेरीज किती आहे? 360. मग आपल्याला यांची बेरीज केली आपण समीकरणामध्ये, एक सर्व पद आहेत म्हणजे यांचं चल जे सारखे आहे. 1x 2x 2x 3x 3x आणि 4 7x 7x आणि 6 13x आणि हे अधिकचे 100 इकडे आल्यावर 360 मधून ते वजा 100 होतील म्हणजे 13x बरोबर येईल 260. या दोघांमध्ये गुणाकार आहे म्हणजे x बरोबर 260. त्याला 13 भागितलं 13 1 13 13 2 26 म्हणजेच x बरोबर काय आलंय? 20 आले. तर जर x बरोबर 20 आहे तर आपण ठेवून बाकीचे काढू शकता. त्याच्या दुप्पट 2x म्हणजे त्या दुप्पट 40 येईल. त्याच्यानंतर 4x म्हणजे त्याच्या 4 पट 80 येईल आणि त्याचे 6 पट म्हणजेच 20च्या 6 पट येईल 120 अंश. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हेच बरोबर आहे. तर शेवटचा प्रश्न आहे जो आलेखावर स्तंभालेखावर आधारित आहे. पुढील बार डायग्रॅममध्ये वेगवेगळ्या देशांच्या क्रिकेट संघांनी खेळलेल्या सामन्यांची संख्या दाखवण्यात आलेली. ऑस्ट्रेलियाच्या संघाचे पाकिस्तानच्या संघाशी किती अधिक सामने खेळले आहेत ते आपल्याला काढायचे. ठीक आहे, चला. काय ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानच्या संघापेक्षा किती अधिक सामने केलेले? ऑस्ट्रेलियाने किती खेळलेत बरं? 32 सामने खेळलेत. ऑस्ट्रेलियाने किती खेळलेत? 32. आणि पाकिस्तानने किती खेळलेत? 24. किती जास्त आणि किती कमी जेव्हा करतो तेव्हा आपल्याला वजाबाकी करायची असते. 12 मधून 4 गेले, खाली उरले 8 आणि 2तून 2 गेले 0. म्हणजे किती सामने जास्त खेळलेत? 1. अशा प्रकारे आपण हा गणिताचा पेपर या ठिकाणी सोडवलेला आहे. इतरही विषयांचे आपण हळूहळू प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत.